छान बागेतला अळू आहे. आज मी अळूच्या काड्या काढणार आहे, काड्या पानं काढणार आहे आणि तुम्हाला लग्नाच्या पंक्तीत जसं अळू असतं छान तसं करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी ही अळूची पानं आणि देठ्या काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसं ते साफ करायचं, काय करायचं ते. बघा, अशी कोवळी कोवळी पानं घेते काढून. ह्याच पानांच्या अळवड्यासुद्धा होतात. अळवड्या मी याच्यापूर्वी दाखवलेल्या आहेत तुम्हाला, पण आता मी वेगळ्या प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे. अळवडी आज नाही दाखवणार आहे. आज मी हे अळू करणार आहे. अळूची पातळ भाजी करणार आहे, जी आपण लग्नाच्या पंक्तीत असते ती. हे बघा, असं छान अळू आहे, कोवळं कोवळं अळू आहे आणि ह्याला खाज नाही आहे. काही वेळा अळूला खाज असते, पण ह्या अळूला आपल्या खाज वगैरे काही नाही आहे. ते आता मी काढणार, सोलणार, चिरणार. आपण ही पानं काढूया, स्वच्छ धुवून घेऊया. देठ्या कशा सोलायच्या त्या तुम्हाला दाखवते. ही बघा, एकदम छान अळू आहे, म्हणजे याला खाज वगैरे नाही आहे काही. असं हे अळू आहे. हे तर मी पानं वेगळी करून घेतली आहे आणि ही देठ आहेत. आता ह्या देठांचं असे आपण तुकडे करून घेणार आहोत असे, आणि आपण त्याची अशी सालं काढणार आहोत. हे बघा, असं सोलून घ्यायचं. आता सगळ्या देठ्या, याला देठी म्हणतात, अळूची देठी. आणि ही अळूची पानं. हे असं सगळं सोलून घेते आणि मग अळू चिरून घेणार, बारीक चिरून घेणार आहे. आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार कसं करायचं ते. हे बघा, किती सुंदर सालं येत आहेत बघा. काही काही अळवांची सालं निघत नाहीत. हे अगदी खाण्याचंच अळू आहे आणि अळूवडी पण ह्याची चांगली होते. तर ह्याची सालं सगळी छान निघतात. हे बघा, अळवाचं फतफतो. आपण चांगलं अळू हे सगळं सोलून घेतलं. आता हे आपण सोलून पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता हे आपण बारीक असं चिरून घेणार आहोत. चिरणार, नंतर ते फोडणीला टाकून वाफवून घेणार, किंवा नुसतं कुकरला वाफवून घेतलं तरी चालतं. आणि मग आपण त्याची फोडणी करून फोडणीला टाकायचं. मग ते साहित्य दाखवते तुम्हाला. हे बघा, एकदम अळू आपलं छान कोवळं कोवळं आहे, त्याच्यामुळे ते चांगलं चिरलं पण जातं आहे. असं बारीक, कुठची ही भाजी नेहमी बारीक बारीक चिरायची, मग ती मिळून चांगली येते. म्हणजे असं चोथा पाणी वगैरे होत नाही. शिजवल्यावर आणि ही घाटायची आहे. मग कुकरला टाकलं तर 2 मिनटात अळू शिजून तयार होतं. असं घेते आता मी सगळं चिरून. अळू असं मी बारीक चिरून घेतलेलं आहे. आता हे अळू मी वाफवून घेणार आहे, चांगलं बारीक, अगदी गरगट शिजवून घेणार, व्यवस्थित चांगलं शिजवून घेणार आहे. त्याच्याचबरोबर हे दाणे, डाळ हे पण शिजवून घेणार आहे. हे काजूगर घालणार आहे त्याच्यात. असं आपलं हे शाही, जसं लग्नाच्या पंक्तीत अळू असतं तसं हे मी अळू करून दाखवणार आहे. आधी पहिल्यांदा तुम्हाला एवढंच सगळं दाखवते, हे शिजवून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवणार आहे काय करायचं ते. त्याच्यासाठी आता हे मी शिजवून घेते. आता हे अळू मी छान असं कुकरला वाफवून घेतलं आहे. त्यानंतर हे शेंगदाणे आणि चणा डाळ, हे काजूगर, आपल्याला एकदम छान असं, म्हणजे लग्नाच्या पंक्तीत जसं अळू असतं ना तसं अळूची भाजी करायची, म्हणून हे सगळं काजूगर वगैरे घालते. त्यानंतर हे धनाजिरा पावडर आहे 1 चमचा. हा गूळ आहे, खोबरं,
ओली मिरची, कढीपत्ता, मेन म्हणजे चिंचेचा कोळ, चिंच आणि गूळ हे यातले महत्त्वाचे अगदी घटक आहेत. त्यानंतर हे थोडंसं बेसन, अळू सगळं व्यवस्थित आपलं मिळून येण्यासाठी म्हणून हे थोडंसं बेसन, हे मीठ. फोडणीसाठी आता मी तेल 2 चमचे तापत ठेवलं आहे, वेळ लागायला नको म्हणून तेल आपलं तापत ठेवलेलं आहे. त्यानंतर मेथीचे दाणे घालणारे 4, मेथी, जिरं, मोहरी, हिंग, हळद, किंचित लाल तिखट, कारण ओली मिरचीच घालणार आहे मी त्याच्यात. असं आपलं एवढं साहित्य आहे आणि मी आता कृतीला सुरुवात करते. अळू मी चांगलं शिजवून असं हे बघा घाटून घेतलं आहे, त्याच्यामुळे ते एकदम सुंदर झालं आहे. म्हणजे काही जण असं ते मिक्सरला पण लावून घेतात, पण हे आपलं अळू इतकं शिजलं आहे की ते मिक्सरला वगैरे काही लावायची जरूर नाही. त्याच्यामुळे मी मिक्सरला वगैरे काही लावणार नाही आहे. हे बघा सुंदर शिजलेलं आहे. त्याच्यावर हे मी 2 चमचे बेसनही टाकून घेते, म्हणजे ते आपण घाटून ठेवूया व्यवस्थित. बेसनाने अळू व्यवस्थित मिळून येतो. इतर याच्यात काहीही घातलेलं नाही, कारण हे अळू खाजरं नाही आहे, त्याच्यामुळे मी शिजवताना चिंच घातलेली नव्हती. आता फक्त चवीला चिंच घालणार आहे. चिंच गूळ हे आता मी चवीसाठी म्हणून घालणार आहे. किती सुंदर शिजलं आहे बघा अळू. अळूवड्या पण विविध प्रकारानं दाखवतात येतात. मी 1-2 प्रकार तुम्हाला दाखवलेत, अजूनही दाखवणार आहे. तर हे आपलं छान शिजलेलं अळू आहे. आपण फोडणी तयार करूया. पहिली मेथी दाणे त्याच्यात हवे, 4 तरी मेथी दाणे घालायचे, त्याचा एक खमंगपणा अळूला वेगळा येतो. त्यानंतर हे जिरं, मोहरी, हे बघा छान तडतडली आहे, चांगलं मेथी लाल झालेली आहे. आता त्यावर आपण पहिल्यांदा काय टाकणार तर ओली मिरची. व्यवस्थित हे तिखट झालं पाहिजे, त्यानुसार ओली मिरची घालायची, म्हणजे जशी तिखट असेल ते बघून घालायची. ती मिरची जरा चांगली परतून घेऊया. अळूची भाजी खूप लोकांना आवडते. अळू भात एकदमच सुंदर लागतो. तर हे आपलं चांगल्या मिरच्या परतून होत आल्या. त्याच्यातच आता मी हा कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्त्याचा वाससुद्धा ह्याला चांगला लागतो म्हणून कढीपत्ता टाकला आहे. आता त्यावर हे मी शिजवलेले डाळ दाणे घालणार आहे. हे आपण अगोदरच म्हणजे अळूबरोबरच शिजवून घेतलेले आहेत, कारण फोडणीला टाकून तेवढं ते शिजत नाहीत, म्हणून अगोदरच शिजवून घ्यायचे. काजूगर पण घालणार आहे, पण काजूगर आज ओले नव्हते. सीझन आहे पण आता ओले काजूगर उपलब्ध नव्हते, म्हणून मी सुके भिजत घालून ते घेतले. ते मात्र मी शिजवले नाहीत, तर ते एका वाफेवर शिजतात, अळूबरोबर ते शिजून जातील. ही आपली छान फोडणी तयार झालेली आहे. आता महत्त्वाचा म्हणजे हिंग. यालासुद्धा हिंग व्यवस्थित लागतो, तो वरून घालणार आहे. याला वाटली तर वरूनही फोडणी देतात, पण एवढी फोडणी घातल्यावर वरून काही द्यायची जरूर नाही आहे. नंतर वरूनही पूर्वी असं दगडी पातेल्या मिळायच्या, म्हणजे त्याला दगडीच म्हणायचे मुळी. त्याच्यातही अळू केलं जायचं, त्याच्यामुळे त्याला एक ती वेगळी चव यायची. आता आपली हळद घालायची शिल्लक आहे, त्याच्यावर हळद घालून घेते, कारण आपण अळू शिजताना हळद टाकलेली नाही आहे, त्यामुळे आता ही हळद घातली. तर आपलं जवळजवळ सगळं घालून झालेलं आहे. आता मी याच्यावर शिजवलेलं अळू ओतणार आहे. किती फोडणी सुंदर झाली आहे बघा, खमंग वासही येतोय आणि फोडणी आपली छान झाली.
हटून घेतलेलं चांगलं अळू आहे ते आपण त्याच्यावर टाकणार आहोत. कलर बघा किती छान दिसतोय तो. अत्यंत सुंदर अळूची चव येते या. म्हणजे मीठ, चिंच, गूळ ते सगळं घालून घेणार आहे. मीठ मी नेहमी हातानंच घालते म्हणजे त्याचा अंदाज आपल्याला व्यवस्थित येतो. लग्नाच्या पंक्तीत कितीही जरी पक्वान्न असली तरी शेवटी लोक अळूभात ताकभात जेवतात तसा तो अळूभात जेवतात. कारण ह्या अळूची चव काही वेगळीच असते. तिथे तर ती एकदमच वेगळी लागते घरात केल्यापेक्षा. अगदी रंगासाठी म्हणून किंचित तिखट टाकणार आहे कारण आपण ओली मिरची टाकलेली आहे. तिखट टाकलं आहे. जिऱ्याची पावडर आहे, धना आणि जिरा दोन्ही एकत्र करून घेतलं आहे. हा गूळ घालणार आहे. ह्याच्यात गूळही व्यवस्थित लागतो त्याच्यामुळे हा चवीप्रमाणे गूळ. आणि हा आता मी चिंचेचा कोळ, चिंच भिजत घालून ठेवली होती आणि त्याचा आता हा मी काढून घेतलेला कोळ आहे आणि तो घालणार आहे. मग आपण वाटलं तर बघून घालायचं कमी जास्त, आपल्या घरात जशी आवड असेल खाणाऱ्यांची तशी, कितपत गोड आवडतं काय. आता हे आपलं सगळं घालून तयार आहे अळू. आता मी त्याच्यात पाणी ओतणार आहे. आपल्याला हवं त्या मनानं घट्ट सैल कसं हवं असेल तसं ठेवायचं. पण हे अळू आमटीसारखंच पातळ ठेवायचं असतं. छान कलर आला आहे बघा. एकदम शाही भाजी होणार आहे. आता हे मी खोबरं घालणार आहे. खोबरं भरपूरही घालून चालतं आपल्याला हवं असेल तर. काही जण याच्यात दाण्याचं कूट पण घालतात पण मी घालणार नाही कारण मी त्याला बेसन लावलं आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित मिळून येणार आहे अळू. तशी अळू ही श्रीमंतांचीच भाजी आहे असं म्हणायला लागेल कारण एवढं सगळं काजू कोर हे ते घातलं आहे म्हणजे. आता मी याच्यात पाणी ओतणार आहे. हे बघा असं हे आपलं अळू खाण्यासाठी तयार झालेलं आहे. पोळीबरोबर, भाताबरोबर कशाशीही सुंदर लागतं. अगदी काही जण नुसतं सुद्धा वाटीनं पिऊन खातात. इतकं लोकांना अळू आवडतं. हे बघा अजून पातळ हवं तर करायचं पण हे बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा जास्त पातळ नाही करायचं. असं हे आपलं तयार आहे अळू. डाळ, दाणे, काजूगर, शाही आहे सगळं. खोबऱ्याचे तुकडेसुद्धा घालतात. ओल्या खोबऱ्याचे तुकडेसुद्धा ह्यामध्ये चांगले लागतात. काही जण नारळ वाटून पण लावतात. काही प्रकाराने ही भाजी वेगवेगळ्या प्रकारानं करता येते. असं हे आपलं अळू तयार आहे. अशी ही आपली लग्नाच्या पंक्तीत जशी करतात तशी अळूची भाजी खाण्यासाठी तयार आहे. आता हे मी अळू कसं काढून आणलं, कसं सोललं, कसं चिरलं, त्याच्यात काय काय साहित्य वापरलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.